महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। जलालपुरात राम मंदिरावरून वाद, भूमिपूजनावेळी गोंधळ, दगडफेक, सरपंचावर भडकवण्याचे आरोप, महंतांवर हल्ल्याने तणाव। जलालपूर गावात आज राम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी मोठा वाद उफाळून आला। महंत भगवानदास गुरुपुरंदास खाकी हे मंदिराच्या भूमिपूजनासाठी गावात गेले असता काही नागरिकांनी या कामाला तीव्र विरोध दर्शवला। यावेळी वातावरण चिघळत जाऊन काही व्यक्तींनी महंतांना शिवीगाळ करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली। या घटनेत वाहनाचं मोठं नुकसान झालं असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। दरम्यान महंत भगवानदास गुरुपुरंदास खाकी यांनी आपल्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावत मंदिराचे बांधकाम हे पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा केला। तसेच येत्या कुंभमेळ्याच्या आधी मंदिर पूर्ण करण्याचा मानस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। याचवेळी काही गावातील स्वार्थी राजकीय घटक आणि सरपंच या नागरिकांना भडकवत असल्याचा आरोप महंतांनी केला आहे। धार्मिक कार्यात अडथळा आणला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। दुसरीकडे या प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेतली जात असून दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा नाशिकच्या ग्रामीण पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी दिला आहे। दरम्यान या घटनेचे वृत्तांकन करत असताना एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीवरही एक व्यक्ती धावून गेल्याची माहिती समोर येते आहे। या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहे आणि गावातील तणावाला कोण खतपाणी घालते आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत। काही दिवसापासून त्या राम मंदिरावरून वाद सुरू आहे। ते राम मंदिर गावाचं आहे की खाकी विभागाचं आहे। आपल्याला एक आखाडी जागा विक्री करून परस्पर फायद्यासाठी ते वापरले असं गव्हर्नन्स आज त्यात अर्जावरून चौकशी केली। आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये सर्व कागदपत्र दिले। एक मिनिट नेमकं बाबा काय प्रकार घडला हे काय सांगा। मी महंत भगवानदास गुरुपुरंदास खाके आणि खाकी आखाड्यामधला मी 40-50 वर्षापासून राम मंदिराची मी सेवा करत आलेले। त्याच्यामध्ये काही ते आपला मंदिर त्याच्या दुरुस्ती मी 2-3 वेळा केलेली आहे। गावची लोकांनी काही करत नव्हते आणि पूजा आरती काय असेल ते खर्च जो काय आहे मी मेहनत करून शेतीमध्ये आणि ते सगळं दैनिक जो खर्च होता मी त्याची व्यवस्था करतो होता। त्याच्यानंतर हे मंदिराची पडझड झाली 150 वर्षाचं मंदिर झाल्यामुळे ते उत्पन्नपासून त्या मंदिराची जीर्णोद्धारासाठी काही शक्य नव्हता, एवढा पैसा नव्हता। म्हणून मी विचार केला काहीतरी आपण याची विक्री करून मंदिराची जागा आहे, जमीन आहे, विक्री करून आता याच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि नाशिकच्या काही आखाड्याची पडझड झालेली आहे त्याची आपण व्यवस्था करून टाकू असा करता ते मी जो सरपंच जो आहे गव्हाले भगवान मुरलीधर गव्हाले आणि याला विचारलो तो म्हणे बाबा काही नाही, आता मी ग्राहक पाहतो विकून टाकू आणि ते मंदिर बनवला असा चर्चा झाला। तर त्याने काय केलं, त्याने ग्राहक पाहिल्यानंतर त्याने काही अल्प किमतीमध्ये जात होतं, ग्राहक काही बरोबर नव्हते आणि त्यांना मी म्हटलं की आता ही अल्प किमतीमध्ये आपल्याला 2 मंदिराची व्यवस्था होणार नाही, सुधारणा होणार नाही आणि जीर्णोद्धार होणार नाही आहे। म्हणून आता तू काही याच्यामध्ये हे करू नको, मग फिर तू दुसरं पाहतो असं करून फिर मी दुसरा व्यक्ती पाहता आता 3-4 वर्ष होऊन गेलं आणि ते लास्टमध्ये आता हे जो कोठवडे आपला भूषण कोठवडे जो आहे एक धार्मिक माणूस आहे, त्याने त्याला काही लोकांनी मार्गदर्शन करून मला दाखवले की हे बिल्डर चांगला माणूस आहे, तुम्हाला आता हा हे करून तुमच्या जमीन विकत घेऊन हा मंदिराची हे बरं जो आहे जीर्णोद्धार वगैरे आहे, सुधारणा जो आहे नाशिकचे हे करून देतले। अशा प्रमाणे झाल्यानंतर आणि तर मी की
गावची लोकांनी मी त्यांना विकून दिलं नाही. ते सरपंचाला त्यांनी काय केलं, गावकरी बसवला. नंतर आता आमची विचार झाली, ते म्हणते, तुम्ही कशाला विकता म्हणून. आता तोच विकत होता, तो बोलला म्हणून ते बोललो विकायचो, आणि तोच विकत होता आणि त्याला विकू दिलं नाही म्हणून तिने गावच्या लोकांना चर्चा केला. तर चर्चा केल्यानंतर मी गावच्या लोकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही कागदपत्र असेल, तुमच्याकडे काही निशाणी असेल, काही गावाचं असेल, तुम्ही मला द्या एक दोन महिन्यामध्ये, आणि मी तुम्हाला हा राजीनामा देऊन टाकेल. आता तिने असा करता असताना 3 महिन्याचं मुदत दिलं होतं. ते 3 महिन्याचं 3 साल झाला, तिने कागदपत्र काही दिलं नाही. याला विचारा, त्याला विचारा, आमदाराला विचारा, प्रत्येक लोकांना विचारून असा करता करता आता ते शेवटी विक्री झाली. विक्री झाल्यानंतर तो विक्री जो घेणार साहेब जो होते, तिने कागदपत्र पाहिजे. कागदपत्र सगळं वकील आहे. ते म्हणे काही लोकांच्या याच्यामध्ये विरोध आहे आणि याच्यामध्ये थोडासा लफडा आहे, आणि याच्यापर्यंत लफडा मिटणार नाही आणि व्यवस्थित होणार नाही. मी घेतो, परंतु लफडा मिटला का, आणि जेव्हा माझ्या नाव आणि मध्ये उतारामध्ये लागेल, म्हणजे खरेदी होऊन उतारामध्ये जेव्हा लागेल, तेव्हा मी ह्या मंदिराला 2 महिन्याचं बांधून देणार आहे, असं आमचं ठरलं. तेपर्यंत तुम्हाला आम्ही काय पैसा पाणी देणार नाही, अशा ठरल्याप्रमाणे म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. अशाप्रमाणे त्या अशा व्यवहार झालं. तर त्याने खरेदी दिल्यानंतर ते खरेदी करता आणून इथे हजेरी केली, आणि त्याच्या अगला दिवस 17 तारखेला हिने काय केले, आपले त्या गट थोडीशी मोजणी करायला, काही दुसऱ्याच्याकडे 9 फूट जागा दिली होती, त्या काढायसाठी मोजणी केली. मोजणी केल्यानंतर एवढा तर याने ते शेजारीचा जो होता नंदू टप्पाळे, त्याने काय केलं, गावच्या लोकांना फोन करून बोलून घेतला, आणि खूप पोराला गणेशला खूप शिष्याला मारलं, आणि शागाळी केलं, अनेक शागाळी करून सरपंच आणि पोलीस पाटील 2 होते, यांनी खूप त्रास दिले, आणि सगळं गावच्या लोकांना घोळा करून, गावाचं काही नव्हता, याने सगळं गावच्या लोकांना पैशाच्या लोभामध्ये याने गावच्या लोकांना आणि भडकावून त्याला ते विक्री करायचं होतं, आणि त्या पैशात त्याच्या घराला नेऊन बंगले बांधायचं होतं. ह्या निमित्ताने माझ्या समितीने दुश्मन केला. नेमकं आज या ठिकाणी आमची आज जो पोलिसी बंदोबस्त होता, ते पोलिसी बंदोबस्तांना पोलिस लोकांना आम्ही समजून सांगितलं की ते तुमच्या यामध्ये जर ते आपल्याला भूमिपूजन करून मंदिराचे आमच्याकडे चावी दिलं तर ते मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही काम सुरू करणार आहे. परंतु तिने करू दिली नाही. परंतु गाववाल्याचं असं देखील नाही, हे खोटं आहे. माझ्या रेशन कार्ड एकच आहे, आणि हे जो सरपंच आहे, जेव्हा सरपंच पदवी झाल्यापासून याने खोटं नाटक बैलाची लावून आणि आमचे 2 आधी नाव लावून याने हे केलेली आहे. आता आपली आता पवित्र त्याच्यावर आता केस करायला लागेल. आता पर्याय काय आहे? आता त्यांनी कायद्याचा भंग केला त्याचं कायद्याचं भंग केलं. सुव्यवस्था बिघडली. न्याय म्हणजे त्यांनी बेकायदे त्यांनी न्याय बिघडलेली आहे, त्याच्यामुळे त्याने बेकायदेशीर केलेले आहेत आणि आमचं काय किंमत केलेली आहे. आता हे जो गावची लोक आहे ना, हे माझ्या शेतामध्ये प्रत्येक दैनिक हे काम करत होते. यांचं पैसा प्रत्येक वेळावर दिलेले आहे, आणि हे आता थोडीशी पैशावाला झाले म्हणून आता हे खूप त्रास द्यायला लागले. आता ते काही यांच्या आखाड्याची जसे तुमची नावावर बसतोय, यांच्या नावावर बसतोय, त्यांच्या नावावर असते, परंतु जसे समाज आहे, जसे आम्ही जलालपूर सरपंच आहे, सरपंच म्हटलं तर अनेक प्रकारचा सरपंच राहतो, पण कोणाची मालकीमध्ये म्हणजे इस्टेटमध्ये कोण मालिक नाही. जो ज्याच्या नावावर दिलेले आहेत तो मालिक असतो. आणि त्याच्यानंतर आमची जो मंडळाची जो भंडारा होत असतो, त्या भंडारामध्ये आमचे सगळं साधू लोक गोळा होते आणि भंडारा करते, आणि त्यांना मान ताण मिळतो, आणि ते आपल्या आस्थानावर निघून जाते. त्याच्यामध्ये असं पण त्यांनी आरोप हे जमिनी विकल्या म्हणजे मंदिरासाठी, आणि हे विकत होते. अजून मी एक म्हणतो की आम्हाला विकायला अधिकार नाही आहे. वाणीने, ते गावाच्या वाणीने 2 एकर जागा दिलेले होते. कोणची वारीला, हे नोंद करा, वारीला वाण्याने 2 एकर जमीन दिली होते, त्याने विकून खाले. म्हणजे धार्मिक जमिनी विकून खाले. ते चौकशी करा. या संदर्भात आपण आता ते बोलावलं तर जाणारच ना, भेटणार आहे. भेटणार नाही. त्याने बांधणं केलेली